रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण अंबरेश्वर अंबरवाडी या गावामध्ये आहेत आणि आज या ठिकाणी रामकथेची सांगता झाली आणि सप्त्याचा असणारा 7वा दिवस आहे. आपण काही इथल्या ग्रामस्थांना इथली थोडं या तीर्थक्षेत्राचा आपण माहिती विचारणार आहोत. दादा, इथं जुनं गाव होतं असं काही इतिहास आहे पूर्वीचा, हो आणि ते गाव वरती गेलं नाही का? हो बरोबर आहे. आणि मग देवाला वरती का नेलं नाही बरं? कारण या गावचा जे आमच्या अंबरेश्वराचं महादेवाचं जे मंदिर आहे हे फार पूर्वीच्या काळापासून आहे. आणि ज्या वेळेस आमचं गाव गावामध्ये गेलं त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस महादेवाची मूर्त या ठिकाणाहून गावात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु ही मूर्त जागृत असल्यामुळे ही काही गावामध्ये गेलेली नाही आणि त्यामुळे या मूर्तीची स्थापना जवळपास 15 ते 20 वर्षाच्या अगोदर काळापासून येथे करण्यात आली. आणि या तीर्थक्षेत्राचा दर्जा आमच्या अंबरवाडी गावाला मिळालेला आहे आणि त्यामुळे दररोज नीतिनियमाप्रमाणे अखंड आरती, हरिपाठ आणि आरतीला जवळपास 100-200 असे दररोजचे स्त्रिया आणि पुरुष असतात. आणि त्यामध्ये जे आमचे नियमित कार्यक्रम असतात ते म्हणजे सकाळची महाआरती आणि जो अखंड रामायण चालू आहे आणि रामायण आहे का? अखंड रामायण चालू आहे. बरोबर. आणि दररोज संध्याकाळी हरिपाठ आणि प्रत्येक एकादशीला हरिकीर्तन या ठिकाणी आयोजित केले जाते. दादा, भावार्थ रामायण अखंड म्हणून गेले तुम्ही, तर मग भावार्थ रामायण ऐकण्यासाठी येतात का भक्त मंडळी? हो हो. बरं. या ठिकाणी दररोज महाराज भक्ती मंडळी येते. बरं. आणि भावार्थ रामायण सकाळी असतं का संध्याकाळी? सकाळी असते महाराज. बरं. सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेमध्ये असतं. काय काय कार्यक्रम असतात ते? या ठिकाणी सकाळी 5:30 वाजल्यापासून महिला येतात. हा. या ठिकाणी या मंदिराची साफसफाई, पूजा आहे ते केली जाते. बरं. त्याच्यानंतर 6 वाजल्यापासून या ठिकाणी ओम नमो शिवायचा जप चालू होतो. हा. आणि 6:30 पर्यंत महिला मानतात. 6:30च्या नंतर पुरुष जप मानतात. बरं. आणि 7 वाजता, बरोबर 7 वाजता आमच्या या ठिकाणी महाआरती केली जाते अंबरेश्वराची. वा वा. हा. आणि आरतीला जवळपास 100-200 महिला भाविक या ठिकाणी उपस्थित असतात, पुरुष मंडळी असतात. असं. हा. आणि आरतीच्या नंतर मग प्रसाद वगैरे काही? हा. आरतीच्या नंतर प्रसाद दिला जातो. साखरेचा प्रसाद? साखरेचा दिला जातो. काही महिलांनी प्रसाद मानतात आणि आमच्या भजनी मंडळानं आमच्या या जागृत अंबरेश्वराबद्दल एक स्तुती तयार केली आहे. जशी गजानन महाराजाची बावन्नी आहे किंवा नाथ महाराजाचं चिरंजीव पद आहे, तसं या ठिकाणी आम्ही अंबरेश्वराचं एक हे तयार केलेलं आहे. ते या ठिकाणी नित्यनेमानं म्हणलं जातं. तुम्ही मग म्हणता का ते? हो हो. ते वाचून म्हणता का? तुमच्या कंठस्थ आहे? नाही नाही नाही, आम्ही पूर्ण गावकऱ्यांनी ते पाठ केलेले आहे. आमच्या भजनी मंडळाच्या वतीनं ती तयार करण्यात आली. बरं, जर असेल तसं म्हणणार कोणी त्याला बोलवा. मग तुम्हाला येत असेल तर तुम्ही म्हणा, आपल्या दर्शकांना ऐकू द्या. हो महाराज, आमच्या गावातला प्रत्येक जण म्हणतो. वा. हा, मी पण म्हणून दाखवतो. धन्यवाद. म्हणा दादा मग. कथा आमच्या अंबरेश्वराची ऐका सकळतीच्या समयी येता प्रसन्न होईल मना. राम प्रहरी रस्ते फुलले सजले हो मंदिरा. हरिओम नम शिवायचा नित्य होई गजर. कैलासी पर्वती जैसा शिव शंकर. त्रिवेणीच्या संगमी तैसाच नांदे अंबरेश्वर. उज्य भावर धई धरोनी येती नारी नर. अंतर्मनीचे भाव जाणतो आमचा भोळा शंकर. भजन कीर्तन नाद घुमतिया पावन भूमीवर. संकट समयी धावून येईल आमचा अंबरेश्वर.
कथा आमच्या अमरेश्वराची ऐका सकल जन, महारतीच्या समयी येता प्रसन्न होईल मन. वा दादा, तुम्ही फार छान म्हटलं. याचा जर अर्थ बघितला तर खूप उंच अशा प्रकारचा यांचा अर्थ आहे. आणि दादा धन्यवाद. मला वाटतंय पूर्वी इथं काही महात्मे येऊन गेले की जसे नथुबाबा आलते, कारण नथुराम बाबा केहळकर थोर मोठी विभूती आहे. त्यावेळेस मी असा या मुलासारखा होतो बघा, लहान मी आलो होतो. असे पुन्हा काही महात्मे आलते का इथं? हो बाबा, या ठिकाणी बऱ्याच संत मंडळीचे पाय लागलेले आहेत. त्याच्यात आपल्याला प्रामुख्यानं सद्गुरू देवानंद बाबा बरं यांचं आमच्या गावावर खूप प्रेम आहे. ते या ठिकाणी बऱ्याचदा येऊन गेले. या पावनभूमीत बऱ्याचदा त्यांनी नामजप केला आणि त्यांच्या येण्यामुळेच या ठिकाणी पुन्हा नामजप वाढला गेला. म्हणजे देवानंद बाबाला महाराज नामजप लागतो. हो, जसं एखादा दूरचा चांगला कीर्तनकार म्हणजे नामांकित आणायचा असेल तर पॅकेटाची तयारी लागते, हो, नाही का? हो. तसं बाबाला आणायचं असेल तर त्यांना चिंतन नामजपाचं लागतं. हो. तसं तुम्ही काय साधना केली बरं? तुमच्या गावाला बरेच वेळेस देवानंद बाबा आले. हो महाराज, देवानंद बाबा फक्त ज्या ठिकाणी नामजप चालू आहे त्या ठिकाणी जातात. आता आमच्या गावाचा इतिहास सांगायचा म्हणजे आमच्या गावाला थोर महात्मे होऊन गेलेत. बरं. संत शिवरामबुवा महाराज, वा. विठ्ठलबुवा महाराज, हो. संताबाई महाराज. बरं. आणि संताबाईचा आणि यांचा आशीर्वाद असल्यामुळं आमचं गाव पहिलं धार्मिक आहे. आणि त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी पहिले धार्मिक कार्यक्रम महिला वर्गामध्ये जास्त चालतात. आणि त्याच्यानंतर देवानंद बाबाचे पाय आमच्या या गावाला लागले आणि ते आल्याच्या नंतर तर या ठिकाणी नामजप अतिशय वाढला. बरं. आणि त्याचा फायदा असा झाला महाराज, आमचं हे गाव जवळजवळ बऱ्याच अंशी व्यसनापासून मुक्त झालं. आणि तरुण वर्ग असो, सर्व गावकरी असो, या धार्मिक वातावरणामध्ये सामील झाले आणि त्यांचा जास्त ओढ हा इकडे या अमरेश्वर मंदिराकडं लागल्या गेला. वा, धन्यवाद दादा. तुम्हाला एक या गावाला उपमा देता येते, कारण पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेती, अशा प्रकारे हरिदासांनी तुमच्या गावामध्ये जन्म घेतला. आणि तो कुळ तर ते पवित्र झालंच, पण हा परिसर पूर्ण पवित्र झाला. म्हणून थोरी भूती या ठिकाणी येतीला आपण अमरेश्वराच्या चरणी एक विनंती करू की जसं आतापर्यंत गेले अनेक पिढ्यापासून, म्हणजे तुम्ही संताबाईच्या पश्चात नाव मला कोणाचं सांगितलं? संत शिवरामबुवा महाराज. हा, शिवरामबुवा. विठ्ठलबुवा महाराजांचे. शिवरामबुवाच्या नंतर विठ्ठलबुवा. हो. त्याच्या आधी संताबाई माता, नाही का? संताबाई माता. आणि त्याच्यानंतर आता त्यांच्या, मला वाटतं त्यांचे वंशज ते डॉक्टर आहेत कुणीतरी, पुरुषोत्तम महाराज. पुरुषोत्तम महाराज. ते पण थोर कीर्तनकार आहेत. थोर कीर्तनकार आहेत. त्यांची आमच्या गावावर म्हणजे भरपूर हे तुम्हाला सहकार्य पण आहे, गावकऱ्याला सहकार्य भरपूर आहे. आर्थिक सहकार्य. आर्थिक सहकार्य आहे. ते या ठिकाणी आले की त्यांचे कीर्तन होतात. वा. त्यांचे सर्व गावकरी मंडळी त्यांच्या शब्दाला मान देते. ठीक आहे दादा, धन्यवाद दादा. आपण अमरेश्वर भगवंताला विनंती करू की जसे पूर्वी या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नव्हता, रस्ता पण झाला, नाही का? आणि या परिसरामध्ये जंगल होतं, पण जंगलामध्ये मंगल झालं आणि मोठी वास्तू उभी राहिली भगवान बाबाच्या मंदिराची. किती कोटीचा अंदाजे किती खर्च लागला असेल बरं? याला जवळपास महाराज कोटीच्या घरात हे काम केलं असेल. बरं. आमचे बबन सर ते म्हणतात म्हणून आमचे ऐकण्यात येत असं. म्हणजे ते हा भरपूर खर्च लागला. अतिशय गावकऱ्यांनी सहकार्य केलं. बरं. हा. आणि आणखी आता डिटेलमध्ये आकडा नाही. हा. बरं, एकूण जशी बाबाची मूर्ती आली भगवान बाबाची, हो. तशा सगळ्या किती मूर्त्याची प्रतिष्ठा झाली काल या ठिकाणी? संत भगवान बाबा, विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, वा. संत तुकाराम महाराज, कृष्ण मूर्ती, अशा बऱ्याच मूर्तीची या ठिकाणी आणि स्थापना. आता मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्याच्या नंतर पांडुरंगाला कसं हरिपाठ संध्याकाळी आणि काकडा असावा लागतो. हो, हो. आणि रोज विठ्ठल रुक्मिणीची पूजा असावं लागते. हो, हो. आता त्याचं नियोजन गावाल्यांनी कसं केलं बरं का? त्याचं नियोजन हा त्याचं नियोजन या ठिकाणी तसं तर दररोजच आमची इथं पूजा वगैरे केली जाते. मंदिराला पुजारी आहे समजा? आहे. मंदिराला पुजारी आहे. या ठिकाणी सकाळी 5 वाजता आमच्या गावातल्या भाविक भक्त या ठिकाणी येतात. या ठिकाणची साफसफाई, पूजा वगैरे चालू जाते. त्याच पद्धतीने आम्ही इथून पुढं हे करू.
बरं आपलं मंदिर ट्रस्ट झालं का नाही अजून धर्मदायामध्ये नोंद झाली का नाही नाही आणखीन आमच्या मंदिराची तशी नोंद झाली ट्रस्ट नाही. व्हायला पाहिजे आपण नाही, गावकऱ्याला प्रयत्न विनंती चालू करू आहे. या माध्यमातून की मंदिर ट्रस्ट करा कारण ट्रस्ट झाल्याच्या नंतर तीर्थक्षेत्र विकास निधी आणि भरपूर मिळेल आणि असा जर निधी मंदिराला आला तर मंदिराचा अजून याच्यापेक्षा विकास होईल नाही का. असो आपण आता भोलेबाबाच्या चरणी अमरेश्वर भगवंताच्या चरणी आणि बाबाच्या चरणी विनंती करू भगवान बाबाच्या की जसा आतापर्यंत हा 3-4 पिढ्यापर्यंत आंबरवाडीचा अमरेश्वर गावाचा वसा चालत आला. तुमच्या गावाला नाव आंबरवाडी नव्हतं बरं. मी थोर महात्म्याच्या मुखातून ऐकलं जसं मानकेश्वरला नाव मानकेश्वर आहे तसं या गावाला पण मानकेश्वर अमरेश्वर नाव होतं. पण आपली मराठी भाषा अशी आहे याला आपण आंबरवाडी म्हणतो. असो की जशी आतापर्यंत हा वसा चालत आला असा आपल्या पश्चात आपल्या मुलाबाळांनी चालू एवढीच विनंती करून आपण थांबू. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज.